श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 29 जूनला म्हणजेच सोमवारी आहे वटपौर्णिमा. हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं आणि म्हणून या दिवशी व्रत करून वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे अशी वटपौर्णिमेला गाऱ्हाणे घालतात. वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने या वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते. 3 रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे. मात्र आता 3 दिवस व्रत करणं शक्य होत नाही, म्हणून वटपौर्णिमेलाच हे व्रत करून वटवृक्षाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा हे व्रत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे स्कंदपुराण, भविष्यपुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथामध्ये या व्रताचे महत्त्व आणि काही नियम सांगितले गेले आहे, जे आपल्याला या वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. जर आपण या नियमांचं पालन करून हे वटपौर्णिमेचे व्रत केले तरच या व्रताचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर करणार आहेत. सर्व महिलांनी येत्या वटपौर्णिमेच्या दिवशी हे 9 नियम आवर्जून पाळायचे आहेत. या वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालाव्यात, वटपौर्णिमेचं व्रत कधी करावं आणि कधी सोडावं, तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, या दिवशी कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये, त्याचबरोबर या दिवशी काय करावे आणि काय करू नये, वडाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या मंत्राचं पठण करावं, त्याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट आपण केली नाही तर या पूजेचं किंवा या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. तर कोणती महत्त्वाची गोष्ट करायची आहेत, या दिवशी कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नक्की लिहा. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमा व्रताचे जे काही महत्त्वाचे नियम सांगणार आहे तर ते सर्व महिलांनी आवर्जून पाळायचे आहेत. जर आपण या नियमांचं पालन करून हे वटपौर्णिमेचं व्रत आणि पूजा केली तर नक्कीच याचं आपल्याला संपूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल. वटपौर्णिमेच्या दिवशी उपवासाला फार महत्त्व असते. या दिवशी प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. मात्र उचित फळप्राप्तीसाठी या व्रताचे काही महत्त्वाचे नियम आहेत आणि हे नियम जे आहेत तर त्या नियमांचं पालन आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. वटपौर्णिमेचं व्रत हे आपण संकल्पयुक्त केले तर ते खूप जास्त प्रभावी मानले जाते. संकल्प घेताना पतीच्या दीर्घायुष्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी. यानंतर या व्रतात वडाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्हाला वटवृक्षाची पूजा ही करायचीच आहे. वडाच्या झाडाला पाणी, दूध, हळद कुंकू, अक्षदा, फुले, गंध आणि धूप अर्पण करावे. यानंतर वडाच्या झाडाला प्रार्थना करून कापसाचा किंवा रेशमाचा धागा 7 वेळा गुंडाळावा.
धागा बांधत असताना तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे, जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा सावित्री देव्ये नमः या मंत्राचा उच्चार करावा. पूजा संपन्न झाल्यानंतर तिथेच वटवृक्षाच्या बाजूला एका साईटला बसून सावित्री सत्यवान यांची कथा ऐकावी किंवा वाचावी. कारण सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाशी लढा देऊन त्याला परत मिळवले होते आणि म्हणून या व्रतादरम्यान आपल्याला ही कथा जी आहे तर ती वाचायची किंवा ऐकायची असते. त्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही. आता जर तुम्ही घरीच पूजा करणार असेल तर तुमची घरी पूजा करून झाली की ही कथा तुम्ही ऐकू शकता किंवा वाचू शकता. पुस्तक असेल तर पुस्तकातून वाचा, नसेल तर मोबाईलवरती तुम्ही सर्च केलं तर तिथे सुद्धा तुम्हाला ही कथा भेटून जाईल. पूजा करून झाल्यानंतर पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखीसाठी, समृद्धीसाठी तुम्हाला या वटवृक्षाला प्रार्थना करायची आहे. आता यानंतर या वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा व कसा सोडावा हा प्रश्नसुद्धा बऱ्याच महिलांना पडतो. आता वटपौर्णिमेचा उपवास हा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. बऱ्याच स्त्रिया सकाळी काहीच न खाता पिता व्रत करून वटवृक्षाची पूजा करतात आणि त्यानंतर उपवास सोडत असतात. बऱ्याच भागामध्ये बघा दिवसभर व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडलं जातं. आणि खरं तर व्रत करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे. आपल्याला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे व्रत सोडायचं आहे. दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, त्यामुळे आपण सहजपणे हे व्रत करू शकतो. कारण बघा पौर्णिमेला आपण जे व्रत करतो तर ते दिवसभर करत असतो, असं आपण पूजा करून उपवास सोडत नाही. म्हणून वटपौर्णिमासुद्धा ज्येष्ठ पौर्णिमेलाच येते, त्यामुळे या दिवशी शक्यतो दिवसभर व्रत करा आणि संध्याकाळी हे व्रत तुम्हाला सोडायचं आहे. आता या दिवशी जेवढं महत्त्व व्रताला आहे तेवढंच महत्त्व या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करतात त्यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग आहेत त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे रंग जे आहे तर ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर या व्रतादरम्यान आपण हे शुभ रंग जर परिधान केले तर जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचा आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल हे तुम्हाला मी आता थोडक्यामध्ये सांगणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती आपल्याला शक्यतो दुपारी 12 वाजण्याच्या आतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जास्त उशीर अजिबात करू नका. काय होतं की आपण घरातली सगळी कामं आवरून घेतो आणि शेवटी पूजा करतो, पण हे सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. काही गोष्टी जर आपण वेळेवरती केल्या, शुभ मुहूर्तावरती केल्या तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होत असतो. आता या दिवशी कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तर सगळ्यात महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा जो आहे तर तो सुद्धा अर्पण करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग आहे. अतिशय हा रंग शुभ मानला जातो आणि हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि हे व्रतसुद्धा सौभाग्याचंच प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. निसर्गसुद्धा बघा कसा हिरवागार असतो आणि बघा हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा वाढत असतं. आणि एवढेच नाही तर हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शिवशंकर हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून आपण जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे जमल्या शक्यतो महिलांनो हिरव्या रंगाची साडी आवर्जून नेसा, त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होईल. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल आणि पिवळा रंग. हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो आणि लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंद उधळण करणारा असतो. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो.
त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितकाच शुभ आहे. त्यासोबतच पिवळा रंगसुद्धा खूप जास्त शुभ आहे. हळद ही पिवळी असते आणि बघा नवरीला लग्नाच्या आधी हळद लावली जाते. बऱ्याच ठिकाणी आपण जेजुरीला बघितलं तर तिथेसुद्धा सगळीकडे हळद जी आहे तर ती उधळली जाते. त्यामुळे देवधर्माच्या गोष्टीमध्ये सुद्धा लाल आणि पिवळा रंग याचं खूप मोठं महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या पतीला चांगल्या नशिबाची प्राप्ती होते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल घडत असतात. त्यामुळे तुम्ही लाल आणि हिरवा आणि पिवळा या रंगाच्या साड्या या दिवशी परिधान करू शकता. तसेच पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी खूप शुभ मानला गेला आहे. या दिवशी महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधील नातं हे घट्ट होत जातं. याशिवाय जांभळा रंग, तसेच केशरी, गुलाबी, चिंतामणी, पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या दिवशी परिधान करू शकता. आता हे झाले शुभ रंग. या शुभ रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करून पूजा केली तर 100% त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार आहे. यानंतर असे काही रंगसुद्धा आहे जे आपण या शुभ दिवशी परिधान केली तर नक्कीच नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये आकर्षित होत असते आणि त्याचा आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे काही रंग असे सुद्धा आहे जे तुम्हाला या दिवशी अजिबात परिधान करायचे नाही. त्यामध्ये पहिला रंग म्हणजे काळा रंग, दुसरा पांढरा रंग आणि तिसरा म्हणजे निळा रंग. या 3 रंगाच्या साड्या किंवा कपडे हे तुम्हाला या दिवशी अजिबात परिधान करायचे नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. त्यामुळे बघा आपण लहान बाळांना काळा टिक्का लावत असतो. आणि त्यानंतर पांढरा रंग आहे तर तो शक्यतो जेव्हा यज्ञ, होम, हवन, अभिषेक, महादेवांच्या पूजेमध्ये पांढरा रंग जास्त करून वापरला जातो आणि महादेवांच्या पूजेमध्येच त्या रंगाचं जास्त महत्त्व आहे. त्यामुळे पांढरा रंग तुम्हाला या वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो पाळायचा आहे. कारण हे सौभाग्याचा प्रतीक असणारा सण आहे. त्यामुळे या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा साड्या या तुम्हाला परिधान करायच्या नाही. त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा आजकाल काय होतं, आपण ज्या रंगाची साडी घालतो त्याच रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी हे बघा तुम्हाला जमत नाही, तुम्ही ऑफिसमध्ये वगैरे कामाला जात असेल तर एक तरी काचेची बांगडी जी आहे तर ती तुमच्या हातामध्ये तुम्हाला घालायचीच आहे. अगदी तुम्ही डझनभर घातल्या पाहिजे असं नाही, पण हिरव्या रंगाची बांगडी तुम्हाला या दिवशी घालायचीच आहे. या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या, निळ्या रंगाच्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या या अजिबात घालायच्या नाही. कारण यामुळं काय होतं, आपण ही पूजा जी आहे तर ती आपला संसार टिकवण्यासाठी, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी करत असतो. तर त्यासाठी हे सवाष्ण महिलेचं एक खूण म्हणून हिरवा चुडा जो आहे तर तो ओळखला जातो. तर त्यामुळे या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. बांगड्यासोबतच आपल्याला या दिवशी बघा पांढऱ्या रंगाची टिकली जी आहे तर ती सुद्धा अजिबात लावायची नाही. त्याचबरोबर काळ्या रंगाची टिकली ही सुद्धा आपल्याला या दिवशी लावायची नाही. आणि म्हणून बांगड्यांच्या बाबतीत, साडीच्या बाबतीत, तसेच टिकलीच्या बाबतीत या गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की लक्षात ठेवा. अतिशय हा शुभ दिवस आहे, खूप आनंदाने अगदी आपण साजरा करत असतो. त्यामुळे तुम्हाला हे नियम जे आहे तर ते पाळायचेच आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण, मांसाहार, मद्यपान किंवा तामसी पदार्थांचं सेवन हे अजिबात करायचं नाही. आता तुम्ही व्रत करणार असेल तर तुम्ही हे पदार्थ सेवन करणार नाही, पण बऱ्याच स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून आल्यानंतर लगेच उपवास सोडत असतात आणि उपवास सोडताना जे काही पदार्थ आपण बनवतो त्यामध्ये कांदा आणि लसूणसुद्धा वापरला जातो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही उपवास सोडणार असेल तर त्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात घेऊ नका.
कारण ते तामसिक पदार्थ असतात आणि यामुळे व्रतावरती त्याचा कुठेतरी वाईट परिणाम हा सुद्धा होत असतो. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा करताना चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडू नका. बऱ्याच स्त्रियांना सवय असते की वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणायची आणि तिची पूजा करायची. जर असं तुम्ही करत असेल ना, खरं सांगते त्या व्रताचं तुम्हाला 0 फळ प्राप्त होतं. कोणतंच फळ तुम्हाला त्या पूजेचं मिळत नाही, कारण त्या फांदीमध्ये जीवच नसतो. त्यामुळे शक्यतो ज्योतिषशास्त्रानुसार झाडाचीच पूजा करावी, फांदीची पूजा ही अजिबात करू नये. त्याचबरोबर या दिवशी वटवृक्षाला कोणत्याही प्रकारची हानी होईल असं कृत्य करू नका. म्हणून म्हटलं, पानं तोडू नका, फांदीसुद्धा या दिवशी तोडू नका. व्रतादरम्यान शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखायची आहेत व पवित्र ठिकाणी जाणे आवर्जून टाळावे. उपवासाचे नियम पाळावेत आणि व्रत पूर्ण होईपर्यंत अन्न ग्रहण करू नये. आता उपवासादरम्यान कोणते पदार्थ खावे, जसे की फळे, केळी, सफरचंद तुम्ही घेऊ शकता. राजगिऱ्याचा लाडू, शेंगदाण्याचे लाडू यासारखे पदार्थ तुम्ही नक्कीच उपवासामध्ये खाऊ शकता. उपवास सोडल्यानंतर सात्विक अन्न जसे की खीर, पुरणपोळी, वरण भात, भाजी पोळी जी आहे तर ती तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर ज्या स्त्रियांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, म्हणजे आत्ताच त्यांचं लग्न झालं आहेत आणि यावर्षी त्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, तर अशा स्त्रियांनी बघा नवीनच वस्त्र परिधान करून पूजा करायची आहे. म्हणजे जे वस्त्र तुम्ही अजून एकदाही परिधान केलेले नसेल, अशी नवीनच साडी घेऊन ती तुम्हाला नेसायची आहेत आणि वटवृक्षाची पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, पहिल्या वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या माहेरी जातात, म्हणून शक्य असेल तर तुम्ही माहेरीसुद्धा जाऊन पूजा करू शकता. तसेच गर्भवती स्त्रियांनी या दिवशी फक्त वटवृक्षाची पूजा करायची आहे. तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, फक्त तुम्हाला पूजा करायच्या आहेत आणि या वटवृक्षाला प्रदक्षिणा तुम्हाला चुकूनही घालायच्या नाहीत. धागा जो आहे तर तो बांधायचा नाही. त्याचबरोबर कोणाची ओटीसुद्धा भरायची नाही आणि कोणाकडनं ओटीसुद्धा तुम्हाला भरून घ्यायची नाही. तर हे काही नियम आहेत जे तुम्हाला या वटपौर्णिमेला आवर्जून पाळायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.